नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता 2025 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जेवढ्या पण परीक्षा होणार आहेत, 28 सप्टेंबरची राज्यसेवा असेल, 9 नोव्हेंबरला गट ब ची पूर्व परीक्षा असेल, या 30 नोव्हेंबरला गट क ची पूर्व परीक्षा असेल. तर 2024 चे तुम्ही जर पेपर एकदा अनालिसिस बघितला तर आपल्याला करंट अफेअर्स हा विषयाचा फ्लो बघू शकता किती डायनामिक आणि एकदम स्टॅटिक कधी कधी राहिलेला आहे. कधी कधी डायनामिझम मध्ये त्यांनी काहीतरी भलतंच करंट अफेअर्स आलं आणि कधी स्टॅटिक मध्ये काही डायरेक्ट फॅक्च्युअल आलं. मग हे सगळं स्टडी करून आम्ही एकाग्र अकॅडमी तर्फे करंट अफेअर्सची एक सिरीज चालवलेली आहे, ज्यामुळे 2025 चे जेवढे पण एमपीएससीच्या परीक्षा होतील ते तुम्हाला एकदम टॅकल करणारा जो करंट अफेअर्स हा विषय टॅकल इझिली करता येईल. म्हणून त्या हिशोबाने बघू शकता की प्रत्येक शनिवारी थिअरी जाणार आहे आणि त्याच थिअरी रिलेटेड एमसीक्यूज कसे क्रिप्स बनतात ते प्रत्येक संडेला त्याच रिलेटेड एमसीक्यू जाणार आहेत. आणि आम्ही प्रत्येक 15 दिवसाचं आम्ही एक प्रत्येक म्हणजे वीकेंडला कव्हर करणार आहोत. त्या हिशोबाने आपल्याला पहिला लेक्चर बघू शकता की 1 ते 15 जानेवारी 2025 च्या ज्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहे त्या आपण इथं शिकणार आहोत. आणि त्याच्या रिलेटेड उद्या ज्या होणाऱ्या लेक्चर आहे त्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मग एमसीक्यूज बघणार आहोत. आणि मग काही स्टॅटिक जो डेटा असेल, जे एमसीक्यूज मध्ये ज्या न्यूज इथं कव्हर केले नसतील ते उद्या एमसीक्यूच्या फॉर्मॅटमध्ये कव्हर होतील. तर चला पहिल्या न्यूजकडे आपण जाऊया की जे इम्पॉर्टंट आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून पण महत्वाचं आहे की मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर. कधी कधी डायरेक्टली फॅक्च्युअल डेटा विचारला जातो आणि कधी कधी बघू शकता की राज्यसेवा परीक्षेमध्ये मल्टीलाइनर्स करंट अफेअर्स येतात, त्यात पण विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. मग इथं बघू शकता की एक प्रॉपर साईटवरनं घेतलेले की इंडिया बिकम्स द 3rd लार्जेस्ट मेट्रो रेल्वे नेटवर्क इन द वर्ल्ड विथ 1000 किलोमीटर. येस, तर 1000 किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रो सेवा असलेल्या सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर. लक्षात ठेवायचं की भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. मग आपल्याला उत्सुकता असेल की पहिला दुसरा कोण आहे, पण भारताचंच बघू शकता दिल्ली मेट्रोचा जे चौथ्या टप्प्याचं जे उद्घाटन करून शहरी वाहतूक पायाभूत सुविधांचा आणखी विस्तार करूनही हा टप्पा गाठला आहे. म्हणजे जे दिल्ली मेट्रो बघू शकता, भारतात मेट्रो सिटीज एकदम लिमिटेड आहेत आणि सर्वात जास्त बघू शकता जे भारतात आहे ते दिल्ली मेट्रोची सर्वात मोठी लाईन आहे. आणि दिल्ली मेट्रोमध्ये पण जर तुम्ही कधी दिल्लीला गेला असणार तर तिथं ब्लू लाईन आहे. ब्लू लाईन मेट्रो बघू शकता सर्वात लार्जेस्ट बघू शकता नेटवर्क आहे, एकदम लांब आणि लार्जेस्ट बघू शकता इन किलोमीटर वाईज. जर आपण बघूया की पहिल्या ह्याच्यावरून आहे, भारताच्या मेट्रो नेटवर्क 11 राज्यांमधील 23 शहरांमध्ये पसरलेले आहे, जे लाखो शहरी प्रवाशांना जोडते. मेट्रो नेटवर्कच्या आकाराच्या बाबतीत चीन पहिला, संयुक्त राष्ट्र अमेरिका आहे, ऍक्च्युली यूएसए आहे, यूएसए दुसरा आणि भारत तिसरा आहे. ऍक्च्युली भारत तिसरा. म्हणजे कोण आहे पहिला? पहिला चायना आहे, दुसरा यूएसए आणि तिसरा आहे इंडिया. हे आपल्याला सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये पण इंडियामध्ये सर्वात जास्त कुठे आहे तर दिल्ली मेट्रो. आता आपल्याला अजून एक येईल की जे मेट्रोचं हेडक्वार्टर्स कुठे आहे. जसं आपलं रेल्वेचं हेडक्वार्टर्स असतं तर मेट्रोचं हेडक्वार्टर्स आहे कोलकाता इथे. तर हे सगळं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. मुंबईत पण बघू शकता अंडरग्राऊंड मेट्रो पण सुरू आहे, दिल्लीत ऑलरेडी आहे अंडरग्राऊंड आणि ओव्हरफ्लाय सर्व. मग आपल्याला बघू शकता मोनोरेल पण आपल्याला येऊ शकतं की मोनोरेल पण मुंबईत कन्सेप्ट आलेला आहे. मोनोरेल जे चेंबूरवाडाला जी पहिली लाईन सुरू झालेली आहे. आणि मुंबईत बघू शकता महाराष्ट्रात जी पहिली मेट्रो लाईन जी वर्सोवा घाटकोपर जी लाईन सुरू आहे, ज्याला आपण ब्लू लाईन बोलतो, ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि अंडरग्राऊंड जी आता सध्या लाईनअपमध्ये आहे ती सिप्स टू कुलाबा, ही जी अंडरग्राऊंड मुंबई मेट्रोवर आहे त्यात पण लक्षात ठेवायचं आपल्याला. चला नेक्स्ट न्यूज आपण बघूया. येस, व्हेरी इम्पॉर्टंट, परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकदम इम्पॉर्टंट की मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024. आता बघू शकता की पद्म पुरस्कारावर गट क ची जर तुम्ही 1 जूनची परीक्षा दिली असेल तर त्यात डायरेक्टली विचारलं की किती लोकांना आपल्याला पद्म पुरस्कार जाहीर झाले, जे 132 त्याचा आन्सर आहे. तसंच ध्यानचंद पुरस्कार आहेत. आपल्याला ध्यानचंद पुरस्कार जे खेलरत्न पुरस्कार आहे ते आपल्याला लक्षात ठेवाय की 4 जणाला भेटलेलं आहे. सर गुकेश डी जे बुद्धिबळ, हे बघू शकता हे 4 जण आहेत प्रॉपरली. आणि यांनी भारताचं बघू शकता उंचावलेलं आहे एकदम नाव एकदम. मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड, ह्याच अवॉर्डला राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड म्हणून संबोधलं जात होतं, जे आता मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड म्हणून आता संबोधलं जात आहे. दुसरा आहे हरमनप्रीत सिंग, जे हॉकीचे आपले बघू शकता कॅप्टन आहेत इंडियाचे. तसंच प्रवीण कुमार पॅरा ॲथलीट आणि मनू भाकर शूटिंग, ज्यांनी पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये 2 पदकं एकत्र घेतले. बघू शकता मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. आता हे 4ही नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी काय होईल की हे 4 नाव देतील आणि कुठल्या खेळाशी संबंधित आहे तसा मॅच द कॉलम देतील.
नाहीतर डायरेक्टली सेंटेन्स फॉर्ममध्ये येईल मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड, पूर्वी राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड म्हणून संबोधलं जात होतं. सेकंड स्टेटमेंटमध्ये हे 4 नावं देतील आणि थर्ड स्टेटमेंटमध्ये देतील की नॅशनल स्पोर्ट्स डे, की जे मेजर ध्यानचंद जे आहे 29 ऑगस्ट त्यांची जी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे त्यालाच आपण नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. हे लक्षात ठेवायचं 29 ऑगस्ट. मग हे सगळे जे फॅक्ट्स आहेत आपल्याला लक्षात ठेवायचं की 4. तसेच बघू शकता एवढेच हे लक्षात ठेवा की खेलरत्न अवॉर्ड हे आहे 4 लोकांना भेटले 2024चा. चला नेक्स्ट न्यूज. तर पहिला लोकपाल दिवस हा पण एकदम वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूज आहे. आज जेवढे मी न्यूज आणलेत की एक्झाम स्पेसिफिक आणि ते क्रिप्स येण्याचं जे चान्सेस आहेत तसेच न्यूज मी आणलेले आहेत. आणि उद्या जे होणार आहे लेक्चर की ज्यात पूर्ण आपल्या MCQs आहेत, त्यात MCQsमध्ये टॉप जे 50-60 MCQs आहेत की जे एक्झाम स्पेसिफिक जे 1 ते 15 जानेवारीच्या दरम्यान जे चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या रिलेटेड MCQs घेऊन आलेले आहेत. तर पहिला लोकपाल दिवस व्हेरी इम्पॉर्टंट. 100% कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेमध्ये हा प्रश्न 100% येणार. पहिला लोकपाल दिन 16 जानेवारी 2025 रोजी जोरावर सभागृह माणिकशा सेंटर दिल्ली कॅन्ट नवी दिल्ली येथे झालेला आहे. होणार आहे ॲक्च्युली ते मागच्या चालू घडामोडी आहे. भारताचे माननीय सरन्यायाधीश श्री न्यायमूर्ती संजीव खन्ना, म्हणजे तेव्हा होत्या श्री न्यायाधीश, आत्ता तर BR गवई झालेत, पण प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी होते. आता लक्षात ठेवायचं आहे जे सरन्यायाधीश आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे जानेवारीचे करंट अफेअर्स आहेत म्हणून जानेवारीच्या दृष्टिकोनातूनच लक्षात ठेवायचं आपल्याला. जानेवारी 2025. मग जानेवारी 2025ला चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होते? सरन्यायमूर्ती संजीव खन्ना. आत्ता BR भूषण गवई आहेत जे महाराष्ट्राचेच आहेत. मग लक्षात ठेवायचं अजून 2-3 गोष्टी लक्षात ठेवा की 16 जानेवारी हा आपण लोकपाल दिवस म्हणून साजरा करणार आहोत. आता बघू शकता ते जानेवारी रिलेटेड गट कच्या पूर्व परीक्षेमध्ये पण आलेला. मग 4-5 डेट आपल्याला लक्षात ठेवायचे की सर्वात पहिले की 15 जानेवारीला आपण आर्मी डे म्हणून सेलिब्रेट करतो. 16 जानेवारीला लोकपाल दिवस. 24 जानेवारीला पंचायत राज दिन. त्याच्यानंतर 25 जानेवारीला वोटर्स डे जो प्रश्न आलेला ॲक्च्युली गटकच्या पूर्व परीक्षेत. आणि 26 जानेवारीला गणतंत्र दिवस रिपब्लिक डे. हे 4-5 डेट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जानेवारीचं. त्याच्यानंतर आपल्याला बघूया की लोकपाल जे पहिले लोकपाल जे झाले ते कोण होते. कारण गट मागच्या 2022च्या जर गट ब ची पूर्व परीक्षा बघणार तर सेट ए मध्ये 100वा प्रश्न तोच होता की हु इज द फर्स्ट लोकपाल ऑफ इंडिया, म्हणजे पहिले लोकपाल कोण आहे आणि आता सध्याचे प्रेझेंट कोण आहे ते आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघू शकता की पिनाकी चंद्र घोष जे फर्स्ट होते. श्री न्यायमूर्ती AM खानविलकर लोकपालचे दुसरे अध्यक्ष आहेत आणि इतर 6 सदस्य सध्या लोकपालची स्थापना करतात. मग AM खानविलकर जे आहेत जे आत्ताचे सध्या दुसरे आहेत. तर फर्स्ट कोण होते? तर फर्स्ट होते PC घोष. हे बघू शकता पिनाकी चंद्र घोष आहे आणि हे आपले खानविलकर आहेत, AM खानविलकर साहेब आहेत जे आता सध्या लोकपाल आहेत. आणि ह्यांच्यावर डायरेक्टली बघू शकता गट कवर डायरेक्टली प्रश्न विचारला गेलेला. म्हणजे गट क ची परीक्षा कधी झाली? 1 जूनला. आणि जानेवारीचे करंट अफेअर्स बघू शकता लोकपाल दिवस साजरा केला म्हणून डायरेक्टली सेकंड लोकपाल विचारलं. याचा अर्थ आहे की राज्यसेवा जे परीक्षा आहे, राज्यसेवा मेन्समध्ये तर एक पण आलेला नाही प्रश्न, पण पुढच्या राज्यसेवा जी 2025ची जी प्रिलिम्स आहे त्याच्यामध्ये सेंटेन्स फॉर्म आणि मल्टीलायनर्समध्ये हा येण्याचा चान्स आहे. मग या पॉलिटीच्या दृष्टिकोनातून पण आपल्याला शिकायचं आहे की जे भारतीय संविधान आहेत की लोकपालची निवड होते कशी. तर आपण एकदा पॉलिटीच्या दृष्टिकोनातून आपण बघून घेऊया की निवड समितीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. पंतप्रधान असतात त्या कमिटीमध्ये, लोकसभेचे अध्यक्ष असतात, लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतात आणि भारतीय सरन्यायाधीश असतात म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि जर समजा चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्रेझेंट नसतील मग त्यांच्याद्वारे एक नामनिर्देशित न्यायाधीश असतात. कोण पण सुप्रीम कोर्टचे या तर कुठले ते न्यायाधीश असतील ते. तर हे 4 लोकांची कमिटी शिफारस करते एका नावावर आणि मग बघू शकता लोकपालची निवड होते. यस. आता एक प्रतिष्ठित कायदेतज्ञ म्हणजे ह्याचं एलिजिबिलिटी काय आहे लोकपाल होण्यासाठी. तर लोकपालचं एक प्रतिष्ठित कायदेतज्ञ लागतात म्हणजे एक्सपिरियन्स्ड इन लॉ जे बोलू शकता, ज्युरी आणि हे सर्व लागतात आपल्याला. कार्यकाळ बघूया. लोकपाल अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी येईल ते. मग पॉलिटीच्या दृष्टिकोनातून आपल्याला कमिटी लक्षात ठेवायची आहे. इथं लक्षात ठेवायचे की लोकसभा आहे, राज्यसभा नाही.
मग पंतप्रधान असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील, लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील, तसंच सरन्यायाधीश असतील आणि जर सरन्यायाधीश प्रेझेंट नसले तर त्यांच्याद्वारे नामनिर्देशित केलेले एक न्यायाधीश असतील. अशी 4 लोकांची कमिटी एका नावाची शिफारस करतील आणि त्या नावाला लोकपाल म्हणजे त्या पर्सनची लोकपाल म्हणून अपॉइंटमेंट भेटेल. मग फर्स्ट लोकपाल कोण होते भारताचे? PC चंद्रघोष, पिनाकी चंद्रघोष. सेकंड कोण आहेत? AM खानविलकर. लोकपाल दिवस कधी साजरा करतो? 16 जानेवारी. मग हा सगळा डेटा लोकपालच्या बद्दल आपल्याला लक्षात ठेवायचा आणि फर्स्ट लोकपाल दिवस याच वर्षी आपल्याला बनवलेला गेला आहे 16 जानेवारी 2025. येस, चल बघू शकता 16 जानेवारी 2025. हे बघू शकता, हे प्रॉपरली लोकपाल दिवस म्हणून साजरा केलेला आणि हे आपला लोकपालचा लोगो. चला नेक्स्ट न्यूजकडे जाऊया. चला, व्हेरी इम्पॉर्टंट. जसं G20 झालेली माहिती आहे का तुम्हाला भारतात, आणि G20वर प्रश्न आलेले आहेत, मेन्सला आलेले आहेत काय काय, म्हणजे गटबच्या मेन्सला पण होता, राज्यसेवाची जी पण मेन्स झाली ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न त्याच्यावर पण होता. मग आता ब्रिक्स भरपूर चर्चेत आहे, कारण इंटरनॅशनल जर तुम्ही बघितलं तर UPSCमध्ये पण जर 2024चा म्हणजे आत्ताचा जो 25चा जो पेपर झाला त्यात UPSCमध्ये बघू शकता की जे रशिया युक्रेन वॉर झाला आणि मग नाटोची एंट्री झाली. मग नाटोचे डायरेक्टली हे विचारलेले आहे की ह्याच्या म्हणजे सदस्य देश दिले आणि नाटोमध्ये कोण नाही आहेत असं विचारलं. मग इट इज हाय चान्स की जर ऑपरेशन सिंदूर आणि थोडं ग्लोबली जिओपॉलिटिकली भरपूर गोष्टी चर्चेत आहेत. मग इंटरनॅशनल रिलेटेड 3-4 प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 28 सप्टेंबर आहे तिथे येण्याचे हाय चान्सेस आहेत. चला, इंडोनेशिया अधिकृतपणे ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. जानेवारीचंच हे जेवढे करंट अफेअर्स घेऊन आलो आहे ते 1 जानेवारी ते 15 जानेवारीच्या मध्ये जे घडलेले आहेत तेच घेऊन आलेलो आहे. चला ब्रिक्स बद्दल जाणून घेऊया की ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशिया या प्रमुख उद्योन्मुख अर्थव्यवस्था एक म्हणजे एमर्जिंग इकॉनॉमिक्स आहे त्यांचा एक गट आहे, ज्यांचा उद्देश जागतिक प्रशासनामध्ये सुधारणा करणे आणि विकसनशील राष्ट्रांमधील सहकार्य मजबूत करणे आहे. आता ब्रिक्सचा जर ॲक्रोनिम बघितलं तर हे बघू शकता, हा ब्राझील, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका यांचे फ्लॅगच आहेत. आता हे टोटल सदस्य किती आहे? 5. पण जर तुम्ही आत्ता जर बघू शकता की इंडोनेशिया ॲड झालेला आहे, मग तुम्हाला वाटेल 6 आहेत, पण इथून पूर्वी पण फुल सदस्य भेटलेले बरेच देश आहेत, म्हणजे 4 अजून देश आहेत. मग जर तुम्हाला डायरेक्टली विचारलं की ब्रिक्समध्ये टोटल कंट्रीज किती आहे, तर या ॲक्रोनिम बरोबर घेऊन तुम्ही 5 आन्सर मार्क नका करू. तर टोटल आता जे आहे ब्रिक्स सध्याचे सदस्य ते सध्याचे बघू शकता 10 सदस्य आहेत. आता 10 सदस्य कुठले आहेत? ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका तर ब्रिक्स म्हणून आहे. इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, UAE ही 5 नावं लक्षात ठेवायचे. जसं इंडोनेशियाला 2025 मध्ये भेटलं तसंच इराण, इजिप्त, इथिओपिया, UAE यांची रशियामध्ये जी 2024 मध्ये शिखर परिषद झाली त्यात त्यांना सदस्य पद भेटलेलं आहे आणि त्यांनी पहिली शिखर परिषदेत भाग घेतला होता, रशियामध्ये झालेली. बघू शकता ब्रिक्स 2024 मध्ये 4 देश ॲड झाले. कुठले? इथिओपिया, इजिप्त, इराण, UAE आणि 2025 मध्ये इंडोनेशिया ॲड झाला. असे 5 सदस्य ॲड झाले आणि पूर्वी किती होते? 5 होते. मग आता टोटल किती झाली संख्या? ब्रिक्स सदस्य देशांची संख्या आहे 10. लक्षात ठेवायचे. आता ब्रिक्सची स्थापना कधी झाली? तर 16 जून 2009. आता 16 जून 2009 पण लक्षात ठेवायचंय, पण तेव्हा जेव्हा होती तेव्हा ब्रिक होती, फक्त 4च देश होते. आणि मग पुढच्या वर्षीची जी शिखर परिषद झाली 2010 मध्ये त्यात दक्षिण आफ्रिका आला आणि दक्षिण आफ्रिकाने मग शिखर परिषद अटेंड केली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सदस्यत्व घेतलं आणि मग त्याच्यानंतर 2010 मध्ये ही जी ॲक्रोनॉमी बनली ब्रिक्स बनली. ब्रिटिश अर्थतज्ञ आहे जिम O'Neill करून त्यांनी हे ब्रिक्स असं हे म्हणजे ॲक्रोनिम दिलेलं आहे. तसंच आपण बघू शकता ब्रिक्सचं आता एक येईल की हेडक्वार्टर्स कुठे आहे. हेडक्वार्टर्स मुख्यालय हे आहे शांघायमध्ये. आता शांघाय आहे कुठं? शांघाय आहे चायना, चीनमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. इंडोनेशिया 2025 मध्ये सदस्यत्व झाला. ब्रिक्सची स्थापना 16 जून 2009 रोजी झाली. टोटल सदस्य 10 आहेत. त्याच्यानंतर स्थापना 9ला झाली तेव्हा 4 सदस्य होते. 2010ला दक्षिण आफ्रिका ॲड झाला. 2024 मध्ये 4 देश ॲड झाले आणि 2025ला इंडोनेशिया ॲड झाला. असे मिळून आपण बघू शकता ब्रिक्स समूह स्थापन केलेला आहे. आणि ब्रिक्स आहे काय? एमर्जिंग इकॉनॉमिक्स आहेत. एमर्जिंग जे इकॉनॉमीमध्ये बघू शकता डेव्हलपिंग इकॉनॉमी जेवढे आहेत त्या सर्व समूह मिळून ब्रिक्स स्थापन झालेला आहे. चला नेक्स्ट न्यूज. ब्रिक्स कळाला असेल. चला, राष्ट्रीय तपास संस्था नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे बघू शकता, त्यांचा लोगो आहे NIA. जर तुम्हाला NIA मध्ये जर जॉब पाहिजे असेल तर SSC CGL नावाची परीक्षा आहे, तिथून NIA मध्ये सब इन्स्पेक्टर भेटून जातं.
नाहीतर मग काही काही डेप्युटेशनवर पण घेतात. तसेच IPS झाल्यावर पण डेप्युटेशनवर NIAमध्ये जातात. आणि NIAची बघू शकता की 2008ला स्थापना पण बघू शकता 31 डिसेंबर 2008ला झालेली आहे. डायरेक्टली स्थापना मी वाचतोय. 26/11/2008चा जो मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनी हे केलं की एक पूर्ण देशाचं सुरक्षेसाठी एक एजन्सी पाहिजे आणि त्या एजन्सी म्हणून NIAची म्हणजे स्थापना झालेली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, जी सिंगल हार्डकोर एजन्सी असणार, जी IB बरोबर आणि रॉ बरोबर मिळून काम करणार. रॉ म्हणजे कोण आहे? जी आपली जासूस एजन्सी बोलू शकतो, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, आणि IB इंटेलिजन्स ब्युरो, या दोघांमध्ये समन्वय साधून NIA काम करते. आणि बघू शकता दहशतवादी विरोधी जेवढे पण जे संघटना असेल, काहीतरी कार्यकाळ होत असेल, त्यांच्यावर छापे टाकणे, त्यांना अरेस्ट करणे आणि त्यांच्यावर सगळे बघू शकता इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम NIAचं आहे. मग न्यूज कशामध्ये आहे? न्यूज की NIAने 2024मध्ये 25 प्रकरणामध्ये 68 आरोपींना दोषी ठरवून 100% दोषी ठरवण्याचा दर गाठला आहे. म्हणजे कन्व्हिक्शन रेट आहे तो 100% आहे. म्हणजे NIAने आजपर्यंत म्हणजे 2024मध्ये जेवढे केसेस केले, जेवढे आरोपी केले, ते सगळे गिल्टी भेटलेले आहेत कोर्टामध्ये. म्हणजे 100% कन्व्हिक्शन रेट आहे. म्हणजे एवढ्या ॲक्युरेसीनी NIA काम करते. म्हणजे मग विचार करा की किती एजन्सी किती महत्त्वाची आहे भारताच्या इंटरनल सिक्युरिटीसाठी. आता इंटरनल सिक्युरिटी विचार करा की राज्यसेवा जी 2025ची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर आहे, त्यात इंटरनल सिक्युरिटी हा सिलेबसचा भाग आहे GS2मध्ये. मग हा NIAचा रोल आणि हे सर्व SPG जे कमांडोज आहेत, हे सर्व आपल्याला एकदा इंटरनल सिक्युरिटीमध्ये कव्हर होणार आहे. म्हणून ही एजन्सी इम्पॉर्टंट आहे आणि ह्या रिलेटेड जेवढे करंट अफेअर्स पण येतात ते पण इम्पॉर्टंट आहे. चला, NIA ही गृह मंत्रालय अंतर्गत स्थापन करण्यात आलेली विशेष दहशतवादी विरोधी संस्था आहे. जे संस्थापक तेव्हाचे होते राधा विनोद राजू, आणि आत्ताचे जे आहेत महासंचालक DG बोलतात, डायरेक्टर जनरल, सदानंद दाते, DG ऑफ NIA. आणि हे महाराष्ट्राचे आहेत म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे, सदानंद दाते. चला, झालं. कन्व्हिक्शन रेट 100% आहे. असा प्रश्न येऊ शकतो की कुठली अशी तपास यंत्रणा या एजन्सी आहे ज्याचा दोषी ठरवण्याचा जो कन्व्हिक्शन रेट आहे तो 100% राहिलेला आहे. मग तुम्हाला ऑप्शनमध्ये देतील NIA, CBI, दिल्ली पोलीस या महाराष्ट्र पोलीस, असा आन्सर देतील. मग तुम्ही भावनेच्या भरात महाराष्ट्र पोलीस नाही करायचं आहे, कारण काही काही लोकांचं लॉजिक असतं महाराष्ट्राची परीक्षा आहे मग महाराष्ट्र आन्सर असणार. मग हे चुकीचं आहे की NIA आन्सर ॲक्च्युली असणार त्याचा. या रिलेटेड जर MCQ आपण बघू शकता, उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. चला नेक्स्ट, सोनमार्ग बोगदा. येस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये 13 जानेवारी रोजी सोनमार्ग बोगद्याचे उद्घाटन केलं. त्याला झेड मोर टनल आपण बोलतो. हे बघू शकता, त्याचा इमेज घेऊन आलेला आहे. एकदम सुंदर असा जो बोगदा काढलेला आहे की हिमालयाच्या मधल्यामध्ये बघू शकता डोंगर मधनं टनल हा बनवलेला आहे एकदम. जर मुंबई पुणे, मुंबई असं सातारा तुम्ही जर जात असणार तर बघू शकता बरेच बोगदे तिकडे दिसत आहेत. त्याच प्रकारे पण तिकडं थोडं जसं काठिण्य आहे, त्याच्यापेक्षा जास्त काठिण्य पातळी इथं आहे की बोगदा इथं काढणं ह्या क्लायमेटिक कंडिशनवर भरपूर मुश्किल होऊन जातो. आणि म्हणून हे न्यूजमध्ये आहे. आणि हे सर्वात जास्त जम्मू काश्मीरची न्यूजमध्ये का असते? कारण जम्मू काश्मीरमध्ये जेवढी कनेक्टिव्हिटी आपण वाढवणार तेवढी तिथं आपलं ॲडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स स्ट्रॉंग होणार, हे लक्षात ठेवायचं आहे. हा बोगदा 12 किलोमीटर लांबीचा आहे. तो 2,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला आहे. फक्त बोगद्याचं नाव लक्षात ठेवा, सोनमार्ग. हे बघू शकता, हे जर नॉर्मल दिवसांमधलं आहे, म्हणजे समरमध्ये असा दिसतो, म्हणजे नॉर्मली जे आपलं समर सीझन असतो. आणि जर समजा विंटर असेल जिथं बर्फ जास्त पडतो, मग बर्फमध्ये असा. म्हणजे हा पूर्ण 12 महिने चालणारा कनेक्टिव्हिटीसाठी बनलेला बोगदा आहे. तर सोनमार्ग सर्व हवामान संपर्कता प्रदान करते, वर्षभर प्रवेश योग्यता सुनिश्चित करते. जम्मू काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा आणि संपर्कता सुधारण्याच्या मोठ्या प्रयत्नांना एक भाग आहे सोनमार्ग बोगदा. त्याला झेड मोर टनल आपण बोलतो. 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सोनमार्ग बोगद्याला झेड मोर टनल बोलतो, जम्मू काश्मीरमध्ये आहे, त्याच्यानंतर 12 किलोमीटर आहे. आणि सर्व बघू शकता सर्व हवामान संपर्कता साधण्यासाठी आहे. आणि हे इंटरनल सिक्युरिटी असेल, कनेक्टिव्हिटी असेल, ह्याच्यासाठी बनवण्यात आलेलं आहे. हे 4-5 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. येस, चला, इस्रोचे अध्यक्षपद बघू शकता जानेवारीमध्ये चेंज झालं. तर तुम्ही जर सरळ सेवेच्या परीक्षा दिल्या असणार, WCDची असेल, त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या पण झाल्यात या वर्षीच्या आपल्या बघू शकता बरेच लाईनअप पण आहेत परीक्षा, नगर परीक्षेची ॲड पण येणार आहे. मग हे सगळे जे फॅक्च्युअल डेटा आहेत डायरेक्टली विचारतात. आणि कधी कधी फुलटॉस म्हणून MPSCत पण येऊन जातो. सर मध्ये एक प्रश्न आलेला की इस्रोचा फुल फॉर्म विचारलेला. तसंच आहे की इस्रोचे अध्यक्ष बघायचे की V. नारायणन हे S. सोमनाथ यांच्यानंतर
14 जानेवारी 2025 रोजी इस्रोचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. म्हणजे 14 जानेवारीला व्ही नारायणन हे इस्रोचे नवीन अध्यक्ष होणार आहेत. आता इस्रोने जे रिसेंटली जे आपल्याला बघू शकतात की येणारी जे मोहीम आहेत त्या मोहिमेबद्दल आपण जाणून घेणार आहोत की काय आहेत. गगनयान मोहीम आपण जाणून घेणार आहोत की भरपूर चर्चा आहे आणि इट इज एक्सपेक्टेड की 2025च्या मध्यमध्येच म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लॉन्च होईल. म्हणजे जर सगळं कंडिशन्स फेवरेबल असतील तर. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याच्या उद्देशाने इस्रोची मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे. म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असेल ISS, तिथं आपल्याला बघू शकता ॲस्ट्रॉनॉट जातील, आपल्याला रिसर्च करतील आणि रिटर्न येण्याचा जे हे आहे म्हणजे त्याच स्पेस रॉकेटमधनं हा गगनयान मोहीम आहे. चंद्रयान 3 सक्सेसफुल झाल्यानंतर चंद्रयान 4 पण आपल्याला लॉन्च करायचं आहे. चंद्राचा शोध घेण्यासाठी नियोजित मोहीम, लँडिंग आणि चंद्र डेटा गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करणे, हे 2 मोहीम लक्षात ठेवायचं काय आहे. आणि इस्रोचे अध्यक्ष, आता इस्रो बद्दल जाणून घेऊया की इस्रो काय आहे प्रकार. तर हे बघू शकता लॉन्चिंग स्टेशन असं असतं की हे जे सॅटेलाईट आपण ते पाठवतो PSLV जे सॅटेलाईट आहे आपलं लॉन्चिंग हे आहे, लॉन्चिंग पॅड आहे तसं. चला, इस्रो ही भारतातील एक महत्त्वाची संस्था आहे आणि भारतातील अंतराळ विज्ञानातील संशोधनाचे नेतृत्व करते, तसेच शैक्षणिक, कृषी, दळणवळण आणि संरक्षण. इस्रोचं फुल फॉर्म लिहून घ्या पाहिजे. इस्रोचं फुल फॉर्म दिलेलं नाही. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचा फुल फॉर्म आहे. तसेच बघू शकता इस्रो किंवा भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारताची अंतराळ संस्था आहे जिची स्थापना 1969 मध्ये स्वदेशी भारतीय अंतराळ कार्यक्रम विकसित करण्यात मदत करण्यासाठी करण्यात आली. मग इस्रोची स्थापना 1969 ला झाली. ही आज जगातील 6 सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांपैकी एक आहे. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? बेंगलोर येथे आहे. इस्रो देशाच्या विविध भागांमध्ये केंद्र, कार्यालय आणि संशोधन संस्था नेटवर्कद्वारे देशाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या रिमोट सेन्सिंग, जे रिमोट सेन्सिंग बघू शकता मेन्सला टॉपिक आहे. रिमोट सेन्सिंग आणि कम्युनिकेशन इनसॅट उपग्रहाचा सर्वात मोठ्या ताफ्यांपैकी एक आहे. तर 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. इस्रोचे जे अध्यक्ष आहे व्ही नारायणन झाले आहेत. इथून पूर्वीचे S सोमनाथ होते. इस्रोची स्थापना 1969, ॲक्च्युली डेट पण आहे 15 ऑगस्ट 1969 आहे. जर आय एम नॉट रॉंग तर 15 ऑगस्टच आहे 1969. त्याच्यानंतर इस्रोचं जे मुख्यालय आहे ते बेंगलोर येथे आहे. हे 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आणि इस्रो काय काम करते ते पण लक्षात ठेवायचे की जे लॉन्चिंग सॅटेलाईट जे आहे, सॅटेलाईट पाठवणं असेल, मोहीम असेल, मग गगनयान मोहीम पण लक्षात ठेवा, मग चंद्रयान 4 मोहीम पण लक्षात ठेवा की काय, चंद्रयान 4. चला नेक्स्ट. संरक्षण मंत्रालयाने 2025 हे सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुधारण्याचे वर्ष, इयर्स ऑफ रिफॉर्म म्हणून घोषित केले आहे. बघू शकता 2025 इयर ऑफ रिफॉर्म्स एस्टॅब्लिश्ड ऑफ जॉईंट थिएटर कमांडोज, म्हणजे इयर ऑफ रिफॉर्म्स आहे, म्हणजे सुधारण्यासाठी. आता बघू शकता हे गरज का पडली. 2025 हे इयर्स ऑफ रिफॉर्म ठेवले. AIचा जमाना आहे, आपल्याला माहिती असेल. ChatGPT, जेमिनाय, को-पायलट, परप्लेक्सिबिलिटी, त्याच्यानंतर मग नॅपकिन, हे सगळं जर तुम्ही वापरलं असेल तर याचं जाणून घ्या. कारण पुढे मला वाटतं 1-2 वर्षात प्रशासनामध्ये पण हे सर्व AI टूल्स लागू होतील आणि बरेच काम सोपं होणार आहे. ऑलरेडी एज्युकेशन टेक असतील, मोठे मोठे जायंट्स असतील, मोठे मोठे कंपनीमध्ये ऑलरेडी सर्व म्हणजे बघू शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे टूल्स इम्प्लिमेंटेशन प्रोसेसमध्ये लागू केलेले आहे. काही लोकांनी तर इम्प्लिमेंट पण करून टाकलेलं आहे बऱ्याच प्रकरणामध्ये. मग बघू शकता मग असंच काहीतरी इम्प्लिमेंटेशनसाठी भारतीय म्हणजे बोलू शकता की सशस्त्र दल आहे जे इयर ऑफ रिफॉर्म्स करून ठरवलेलं आहे की अशी काही टेक्नॉलॉजी जे डायरेक्टली AIच्या थ्रू आपल्याला बघू शकता की मॉनिटरिंग होऊ शकते काय, ह्याच्यासाठी मग बरेच रिसर्च आणि वर्क ते चालू आहे. आणि त्या रिलेटेडच मग संरक्षण मंत्री जे राजनाथ सिंग आहे त्यांनी 2025 हे वर्ष इयर ऑफ रिफॉर्म्स म्हणून ठरवलेलं आहे. चला, संरक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संरक्षण प्रणालीमध्ये निर्णय क्षमता आणि ऑटोमेशन वाढवते. आता ऑटोमेशन काय, आता ऑपरेशन सिंधूरमध्ये पण तुम्ही बघू शकता S-400 भरपूर चर्चेत राहिलेला जो होता S-400 जे अँटी रॉकेट लॉन्चिंग सिस्टम आहे जे आपण रशियाकडून घेतलेली आहे. किती ऑटोमेटेड आहे. तिथून जर कुठलं तरी ड्रोन नाही तर मिसाईल आला तर आपल्या इथून डायरेक्टली ते वरच्यावर आपलं नेस्तनाबूज करून टाकते. त्याच प्रकारे बघू शकता ते आकाश मिसाईल सिस्टीम असेल त्यात पण हे इंडियाची जे स्वदेशी बनावटीची आहे त्या सगळ्या जे ऑटोमेशन आहे. म्हणजे असे रडार्स आपण आणि असे बघू शकता की सेन्सर्स लावलेले आहेत की तिथून सेन्स झाल्याबरोबर रॉकेट हव्यातच आपल्याला बघू शकता नेस्तनाबूज करते. चला, ड्रोन
आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये सर्वात भारतीय आर्मी काय डायरेक्टली पाकिस्तानात गेलीच नाही, ड्रोनद्वारे सर्व जे काय काम केलेलं आहे, आणि थोडं इंडियन एअरफोर्सने त्याला मदत केलेली आहे. काय काय गोष्टी ड्रोनमध्येच बघू शकता की ड्रोन जाऊन रावलपिंडी स्टेडियमच्या वरनं बॉम्ब फेकून रावलपिंडी स्टेडियम उडवून टाकलेला, म्हणजे थोडंफार ते नुकसान केलेलं. मग तसंच आहे की ते ऑटोमेशन इम्पॉर्टंट आहे. पाळत ठेवणे, रसद आणि लढाऊ संचालनासाठी वापरले जातात. सायबर युद्ध, सायबर धोक्यापासून गंभीर लष्करी पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करणे. आत्ताचा जो युद्ध होईल हे तर ऑपरेशन सिंदूर फक्त ते बोलतात ना की झाकी आहे, पण मेन आहे की सायबर युद्ध, बँकिंग फ्रॉड. आणि हे जर तुम्ही जर आरबीआयचा डेटा पण बघितलं तर किती लाख करोड रुपयाचा गंडा बसलेला आहे लोकांना या बँकिंग फ्रॉडमुळे एकतरी. म्हणून तुम्ही पण सावध राहायचं आहे. मल्टी डोमेन संचालनालय, जमीन, समुद्र, हवा, अंतराळ आणि सायबर डोमेनवरील संरक्षण संचालनासाठी एकात्मिक दृष्टिकोन. असं बघू शकता संरक्षण मंत्रालयाने जर प्रश्न विचारला जाऊ शकता की 2025 हे वर्ष संरक्षण मंत्रालय काय म्हणून साजरा केलं जाणार आहे, तर इयर ऑफ रिफॉर्म्स, सुधारण्याचे वर्ष. यस, चला नेक्स्ट. ई विजा प्रणाली. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक. आणि बघू शकता इस्रायल लॉन्चेस ई विजा सिस्टीम फॉर इंडियन ट्रॅव्हलर्स टू ईज ट्रॅव्हल अँड बूस्ट टुरिझम. ई विजा म्हणजे डायरेक्टली जाऊन आपल्याला आता ऑन पेपर हे करायचं नाही, डायरेक्टली तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि ई विजा भेटणार आहे. आता विजा कशासाठी येतो, आता समजा तुम्ही ॲज अ टुरिस्ट आहे कुठल्या तरी देशात जात आहे, तर तुम्ही आता देशात फिरण्याचं जे परमिट असतं त्या परमिटला आपण विजा बोलतो. की जर तुम्ही जर वर्क करण्यासाठी झाले तर वर्क परमिट बनतो, ते वर्किंग विजा बनतो. टुरिस्ट जाते तर टुरिस्ट विजा बनतो. मग त्याचे काय काय चार्जेस ठरलेले असतात. जर तुम्ही जर थायलंड, बँकॉक आणि या साईडला जाणार असाल तर बघू शकता तिथं ऑन अरायवल विजा आहेत. मग इंडियासाठी जे ऑन अरायवल विजा किती आहेत, मग त्या देश, आणि त्याच्यानंतर मग आपल्या बघू शकता की जे पासपोर्ट रँकिंग असते त्याच्यावर ठरते की कुठल्या देशाचा स्ट्रॉंग पासपोर्ट आहे. मग त्याच्यावर हे सर्व असतं की ई अरायवल विजा, आणि हे सर्व आपल्याला बघू शकता भेटले जातात. पण सध्या तर विषय हे काय आहे, म्हणजे न्यूजमध्ये काय या लाईमलाईटमध्ये काय, तर इस्रायलने 1 जानेवारी 2025 पासून भारतीय प्रवाशांसाठी ई विजा प्रणाली सुरू केली आहे. भारतीय प्रवाशांसाठी फर्स्ट टाइम केलेली आहे, म्हणजे इथून पूर्वी दुसऱ्या प्रवाशासाठी होती. चला, पर्यटनाला चालना, म्हणजे मेन त्यांचं काय, पर्यटनाला चालना. अलीकडच्या काही वर्षात इस्रायलला भारतीय पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन भारतातून पर्यटन वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सेकंड पॉईंट आहे भविष्यातील विस्तार. सध्या ई विजा केवळ भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे, परंतु भविष्यात इतर देशांच्या प्रवाशांनाही त्यांचा विस्तार होऊ शकतो. म्हणजे हे जे मी मगाशी पॉईंट बोललो की दुसऱ्या देशांसाठी पण उपलब्ध होता, तर तो रॉंग आहे ॲक्च्युली. की भारतीयांसाठी पहिला फर्स्ट टाइम हे केलेलं आहे. बाकीचं ऑन अरायवल विजा प्रकार आहे. ऑन अरायवल विजा पण ई विजाचाच एक प्रकार असतो. पण ई विजा म्हणजे तुम्ही भारतात बसून ई विजा हे करू शकता. की ऑन अरायवलमध्ये कसं असतं की तिथं अराईव्ह केल्यानंतर मग तुम्ही जे इमिग्रेशन डिपार्टमेंटमध्ये जाता तर तिथं तुम्हाला डायरेक्टली इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे एक फॉर्म भरून डायरेक्टली तुम्हाला विजा इश्यूड होतो. म्हणजे एअरपोर्टचं हे प्रक्रिया सांगतोय. आणि ई विजा म्हणजे हे पूर्वीच आपल्याला भेटून जातं, म्हणजे पहिलेच आपल्याला विजा भेटणार आणि आपण डायरेक्टली इस्रायलला जाणार. मग तो पॉईंट थोडा कन्फर्म हे करायचा आहे की भारताचा हा असा केवळ काय बोलू शकता, केवळ भारतीय नागरिकांसाठीच उपलब्ध आहे, बाकी कुठल्याच देशासाठी उपलब्ध नाही ई विजा, असं इस्रायलने हे केलेलं आहे. आणि इस्रायलचं पण बघू शकता, इस्रायल, पॅलेस्टीन, गाझा यात पण थोडंफार बघू शकता सिव्हिल वॉर टाईपमध्ये युद्ध चालू आहेत. मग इथं रशिया युक्रेन असेल, इथं इंडिया पाकिस्तान असेल, मग असं बघू शकता कॉन्फ्लिक्ट चालू आहे पूर्ण जिओ पॉलिटिकल ह्याच्यामध्ये. चला नेक्स्ट. UIDAI, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया चे CEO हे बघू शकता आधार कार्ड जे इश्यूड करतं त्याच आपण डिपार्टमेंटला UIDAI बोलतो. UIDAI जे आधार आहे त्याचं जे घोषवाक्य काय आहे, मेरा आधार मेरी पहचान. आपण बघू शकता एक्झाम देतात, आधार कार्डचे झेरॉक्स बिरॉक्स घेऊन जातात. तसंच आहे की उत्तर प्रदेश केडरचे 1995 तुकडीचे IAS अधिकारी भुवनेश कुमार यांची UIDAIचे CEO म्हणून पदभार स्वीकारले आहे. हे डायरेक्ट अपॉइंटमेंट्स आणि ह्याच्यावर प्रश्न विचारतात, मग असे क्रिप्स येण्याचे जास्त चान्सेस आहेत. UIDAI बद्दल आपण जाणून घेऊया. भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, आधार ते 12 अंकी अद्वितीय ओळख क्रमांक जारी करण्यासाठी जबाबदार आहे. असा पण प्रश्न येतो की आधारचा जे टोटल नंबर्स आहेत ते किती आहेत, तर 12 अंकी आहेत. तसंच आपण अजून एक लक्षात ठेवायचं की जे पॅन कार्ड आहे, पॅनचा जर टोटल बघितला तर 10 नंबरचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. आधार कायदा 2016 अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या UIDAIची स्थापना भारतातील रहिवाशांना डिजिटल ओळख प्रदान करण्याचा उद्दिष्ट आहे. तर यस, UIDAIचं महत्त्वाचं हे काय आहे, तर भारतीय नागरिकांना डिजिटल ओळख प्रदान करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ जे इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान बघू शकता मंत्रालय, UIDAI आणि डिजिटल इंडिया कार्यक्रमासह
भारतातील डिजिटल उपक्रमावर देखरेख करते. तर लक्षात ठेवायचं आहे, UIDAIचे कोण झालेत? CEO भुवनेश कुमार. UIDAIचा फुल फॉर्म युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. 2016च्या कायद्याअंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ही काय करते? भारतीय नागरिकांसाठी डिजिटल ओळख प्रदान करते, डिजिटल ओळखपत्राचे प्रदान करते, ज्याला आधार कार्ड बोलतो. आणि आधार कार्ड किती अंकाचा असतो? तर 12 अंकी असतो आधार कार्ड. त्याच्यानंतर ह्याच दृष्टिकोनानं पॅन कार्ड लक्षात ठेवायचं. जे मी पॅन कार्ड बोललो, पॅन 10 नंबरचा असतो, म्हणजे टोटल जे अंक असतात ते 10 असतात त्यात. चला, भारतीय अन्न महामंडळ, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. बघू शकता हे रेशन दुकानचं हे आणि हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा लोगो. गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आशुतोष अग्निहोत्री FCIचे CMD म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, CMD म्हणजे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आशुतोष अग्निहोत्री. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की UIDAIचे कोण झाले? भुवनेश कुमार. हे जे FCIचे आशुतोष अग्निहोत्री, इस्रोचे V नारायणन. हे 3-4 नावं बघू शकता. हेच लेक्चर तुम्ही एक्झामच्या ज्या एक आठवडा पहिले फास्ट फॉरवर्डमध्ये पण तुम्ही बघू शकता. मग तुमचं जास्त रिव्हिजन पण होईल आणि ह्याच रिलेटेड म्हणजे MCQs आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये होतील. मग ते पण तुम्हाला कामी येणार आहेत. FCI ही ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे. अन्न निगम कायदा 1964 अंतर्गत 1965 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. बघू शकता 1965 लक्षात ठेवायचं आहे. आणि 1965 भारत चीन युद्ध, सर्वात मोठा दुष्काळ आणि अन्नाचा तुटवडा झाला होता. मग लाल बहादूर शास्त्री की जे 62 मध्ये होते त्यापासूनच हे चाललेलं की अन्नाचा तुटवडा होता, की त्यांनी सांगितलेलं एकदाच अन्न आपल्याला खाल्लं पाहिजे आणि हे सगळं. मग तिथूनच काहीतरी सुरू होतं. आणि मग ते इंदिरा गांधी जेव्हा त्यानंतर आल्यात पण प्रधान, मग त्याच्यानंतर मग ते वीट असेल हे काहीतरी तिकडे जे साईन केलेलं अमेरिकांबरोबर आणि मग अमेरिकावरनं आपण गहू घेतलेला, अशी ती स्टोरी आहे जे पोस्ट इंडिपेंडन्स सिलेबसमध्ये आहे ॲक्च्युली, पण ते नंतर डिस्कस कधी करू हिस्ट्रीच्या क्लासमध्ये. FCI बद्दल जाणून घेऊया. प्राथमिक कार्य त्यांचं काय आहे? अन्नधान्याची खरेदी, साठवणूक आणि वितरण व्यवस्था करून अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असते. चला, क्लिअर. चला नेक्स्ट अजून 4-5 न्यूज बघणार आहोत. सिंहाचलम मंदिरात संत नरहरी तीर्थाची मूर्ती सापडली. आता हे सिंहाचलम आहे कुठे? आता ही मूर्ती सापडलेली आहे. 2 बघू शकता, हे नमस्कार करतात आणि हे आपले संत नरहरी तीर्थाची हे पुतळ्यामध्ये संत तळ हाताच्या पानावर एक स्क्रिप्ट घेऊन जात असल्याचे चित्रित केले आहे. म्हणजे ही स्क्रिप्ट आहे आणि भक्त हात जोडून त्यांच्या बाजूने उभे आहेत, म्हणजे हे भक्त. अशी ही मूर्ती सापडलेली आहे. आता हे आहे कुठं? तर आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथील सिंहाचलम मंदिरात संत नरहरी तीर्थाची 3 फूट मूर्ती सापडलेली आहे. नरहरी तीर्थ हे आचार्य माधवांच्या कार्यावर भाष्यकार देखील होते. त्यांनी अनेक भाष्य रचली, ज्यात आज फक्त 4 जिवंत आहेत. कन्नडमध्ये देवरानामस रचणारे पहिले श्रेय त्यांना जाते. देवरानामस, कन्नडमध्ये देवरानामस. आणि हे बघू शकता हे मंदिर आहे विशाखापट्टणम मधलं, जे आंध्र प्रदेशमध्ये आहे. मग हे आर्ट अँड लिटरेचर बघू शकता की MPSCच्या स्टुडंट लोकांनी आर्ट अँड लिटरेचर कधीच नाही बोलू शकत, पण एक कुठेतरी इग्नोर केलेला सब्जेक्ट आहे. पण जर राज्यसेवा 2025चं बघू शकता की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आर्ट अँड लिटरेचर हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आर्ट अँड लिटरेचरच कन्सेप्टच्या साधून सिंहाचलम मंदिरात संत नरहरी तीर्थाची हे करंट अफेअर्स इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा करंट अफेअर्स नुसता प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून नाही, की जी मेन्स पण होईल पुढच्या वर्षी, त्या रिलेटेड पण इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली. चला नेक्स्ट, पहिले हरित हायड्रोजन हब, फर्स्ट ग्रीन हायड्रोजन पोर्ट बघू शकता. हे बघू शकता ग्रीन हायड्रोजनचं भरपूर हे आहे की एवढं पोल्युशन आणि सर्वांकडे प्रदूषण होत आहे, त्या प्रदूषणाला कंट्रोल करणारं बघू शकता. पेट्रोल, डिझेल, CNGवर चाललंय. CNGनी कमी होतं, डिझेलनी त्याच्यापेक्षा कमी आणि पेट्रोलनी जास्त हे होतं उत्सर्जित जे प्रदूषण आहे. मग ते कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी आपण व्हेकल बघू शकता. EV वाले भरपूर आता हे बघू शकता. सर्व व्हेकल्स इलेक्ट्रिक व्हेकल म्हणून आता बाजारात पण येत आहेत. बरेच कंपनी असतील, टाटा असेल, ओला असेल आणि बऱ्याच कंपनीनी MG असेल आपली, ते आपण सगळ्या बघू शकता व्हेकलवर जास्त हे दिलेलं आहे. पण आपल्या भारतासारख्या देशामध्ये बघू शकता की इलेक्ट्रॉनिक चार्जिंग स्टेशन अजून तितके नाही आले, म्हणजे डेव्हलपमेंट फेसला आहे. म्हणजे हे इम्पॉसिबल गोष्ट नाही, पण एक कुठेतरी सस्टेनेबल जे डेव्हलपमेंट गोल्स आहेत, जे 17 गोल्स आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा, त्यापैकी एक आहे की प्रदूषण कमी करणे, जे 2030 पर्यंतचा
टार्गेट आहे, जे बेसिक टार्गेट आहे ते आपल्याला अचीव करण्यासाठी बघू शकता की आपल्याला एक पाऊल पुढे कुठंतरी सरकार उचलत आहे. आणि त्याचाच आहे की 8 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान मोदी यांनी विशाखापट्टणम, पुन्हा एकदा आंध्र प्रदेशची न्यूज आहे, 2 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्प उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. हे तर आंध्र प्रदेश रिलेटेड आहे, एवढं काही महत्त्वाचं नाही. आपल्याला महत्त्वाचं आहे हरित हायड्रोजन हब, ग्रीन हायड्रोजन पोर्ट. काय पुडमडाकामधील NTPC, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, ग्रीन एनर्जी लिमिटेड ग्रीन हायड्रोजन हब 1.85 लाख कोटी रुपये जो आहे ते लक्ष्य आहे की 1500 टन पर दिवस हरित हायड्रोजन आणि 7500 टन पर दिवस ग्रीन व्युत्पन्न, म्हणजे ग्रीन मिथेनॉल, युरिया, विमान इंधन म्हणजे काय, टर्बाईन फ्यूल, जे एअर टर्बाईन फ्यूल बोलतो, हे पण जनरेट करणं आहे. आपल्याला लक्षात येईल की जे डिझेल पेट्रोल आपण जे गाडीसाठी वापरतो तेच विमानात नसतं. विमानात एअर टर्बाईन फ्यूल ते वेगळं असतं की हेच तिकडं वापरत नाहीत, का त्याच्या हाय बुस्टर्स आणि हे लागतात, एकदम एनर्जेटिक हे लागतात. मग ते सर्व आपल्याला डेव्हलपमेंट आणि निर्यात बाजारावर लक्ष केंद्रित करणे, म्हणजे नुसतं डेव्हलपमेंट करून इम्प्लिमेंट नाही करणार. मग जो हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन आहे त्याला बाहेरच्या देशात पण एक्सपोर्ट करणं, हा आपला मेन जे गोल आहे. आणि बघू शकता H2 हायड्रोजन, ह्याचं थोडं जाणून घेऊया की हे काय असतं, वाय हायड्रोजन, म्हणजे सायन्सच्या दृष्टिकोनातून थोडं बघूया. तर सर्वात पहिले की एक्सिलेंट एनर्जी कॅरियर, हा इंग्लिशमध्ये मला भेटलेला चार्ट आहे. एक्सिलेंट एनर्जी कॅरियरमध्ये भरपूर म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू द बाकीचे जे सोर्सेस आहे ते ग्रीन हायड्रोजनचं जे एनर्जी कॅरियर आहे, एनर्जी आहे, जे आपण ते पेट्रोलमध्ये पण बघू शकता की तुम्ही पेट्रोल पंपवर जाणार तर 2 प्रकारचे पेट्रोल दिसतात. एकतरी फास्ट काहीतरी ते पेट्रोल दिसतो प्लस हे टाकलेलं आहे, आणि एक जे नॉर्मल पेट्रोल आपण टाकतो ते स्पीड करून दिसतो, जे स्पीडवाले पेट्रोल वेगळे असतात. तसंच हे एक्सिलेंट एनर्जी कॅरियर आहे, जे 142 mg/kg. त्याच्यानंतर दुसरं हे काय, क्लीन फ्यूल विथ झिरो ग्रीन हाऊस एमिशन, जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे, ज्याच्यामुळं ग्रीन हाऊस गॅसेसमुळं काय होतं, ग्रीन हाऊस गॅसेसमुळं जे उत्सर्जन होतात जे केमिकल्स, त्याच्यामुळं बघू शकता की आपली जी पूर्ण धरती आहे, अर्थ आहे, ते त्याचं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. आणि जर टेम्परेचर वाढणार तर काय होणार, बर्फ वितळणार. बर्फ वितळण्यावर पाणी जास्त, म्हणजे पाणीचं कंटेंट वाढणार. आणि कुठे कुठे जास्त गरम झाल्यामुळे काय होणार, जी सॉईल फर्टिलिटी आहे ती लूज होणार. म्हणजे जे शेती करतायत त्या शेतीमध्ये ते म्हणजे ती शेतीची पूर्ण इश्यू होणार, ड्रॉट होऊन जाणार त्या प्रकारे. म्हणजे हा सगळा म्हणजे इनडायरेक्टली भरपूर मोठा इफेक्ट आहे. आणि राज्यसेवा मेन्समध्ये जी होणार आहे, जी 2025ची आहे, असा काहीतरी प्रश्न आले तर तुम्हाला आन्सर ह्या प्रकारे लिहायचं आहे. म्हणजे नुसतं लिहायचं नाही तर चार्ट फॉर्मेशनमध्ये पण आपल्याला दाखवायचं आहे. तर ह्याचाच एक प्राईम एक्झाम्पल हा आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट, डायव्हर्स डोमेस्टिक सोर्सेस, म्हणजे ह्याचं जे ग्रीन हायड्रोजन उपलब्ध करण्यासाठी जेवढे पण रिसोर्सेस लागणार आहे ते डोमेस्टिकली अवेलेबल आहेत. आपल्याला गावात पण बघू शकता, शेणकूट असेल, गोबर गॅसचे प्लांट असेल, त्या हिशोबानंच एक म्हणजे ते पाऊल पुढे हे करणार आहेत. इकॉनॉमिकली कॉम्पिटिटिव्ह, आज पेट्रोल डिझेल आणि ह्याचा दर पण बघू शकता किती वाढलेले आहेत. मग हा इकॉनॉमिकली कॉम्पिटिटिव्ह आहे, म्हणजे ह्याचा दर स्वस्त असणार. बेटर सिक्युरिटी देन अदर कमर्शियल फ्यूल. तो जास्त म्हणजे आता पेट्रोल डिझेल बघू शकता, एक राजस्थानमध्ये जर तुम्हाला माहीत असेल की 4 महिन्यापूर्वीची, 5 महिन्यापूर्वीची मला वाटतं गोष्ट आहे की एक पेट्रोलचा जो टँक होता तो टन घेताना ते जयपूर आणि जे जयपूर आणि जोधपूर का जयपूर आग्रा हायवे आहे तिथं तो ब्लास्ट झालेला. आणि कुठेतरी 2 किलोमीटर लांब बघू शकता सगळ्यांवर इफेक्ट जाणवलेला, बरेच लोक जळलेले डायरेक्टली आहे तसे. मग हे बघू शकता की हा सेफर आहे ॲज कम्पेअर्ड टू द बाकीचे हे, कारण हे उत्सर्जित कमी होतात. फास्टर रिफ्युलिंग टाइम देन बॅटरी व्हेकल्स. रिफ्युलिंग टाइम पण त्याचा फास्टर आहे. जे बॅटरीचे EV चार्जिंग स्टेशन आहे त्याचा काहीतरी हे बघू शकता की ते बॅटरी चार्ज करण्यासाठी जेवढा टाइम लागतो त्याच्यापेक्षा कमी टाइम हे रिफ्युलिंगसाठी हे यूज होणार. म्हणून ग्रीन हायड्रोजन इज द फ्युचर बोलण्यापेक्षा ग्रीन हायड्रोजन इज द प्रेझेंट आपण बोलू. जसं बोलतो की सगळीकडे जे चर्चा चालली आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज द फ्युचर, पण माझ्या हिशोबानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज द प्रेझेंट. येस, त्या आपल्याला ते मानसिकताने आपल्याला बघू शकता इथून पुढचं सर्व करायचं आहे. चला अजून एक इम्पॉर्टंट न्यूज आपण बघू की जे चर्चेत होतं 1 ते 15 ह्याच्यामध्ये, मला वाटतं लास्ट न्यूज असेल ही. चला, मानवी मेटान्युमो व्हायरस HMPV. यस, कोविड बघू शकता. कोविड चायनाने किती धक्का दिलेला वुहानमध्ये, तसंच आता एक लास्ट ते चायनामध्ये जे परत एक नवीन व्हायरस जो उत्सर्जित झाला तो आहे HMPV व्हायरस. आता HMPV व्हायरसलाच आपण बोलतो की मानवी म्हणजे ह्युमन मेटान्युमिनो व्हायरस जर इंग्लिशमध्ये बघायचं झालं तर. तर HMPVमुळे फ्लूसारखी लक्षणे जसे की खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वासाचा आवाज, म्हणजे जे लंग्समध्ये जे आहे श्वास घेण्यासाठी त्रास होतो. आता लंग्समध्ये काय होतं माहिती आहे का, जर तुम्ही
प्रॉपरली बायोलॉजी जर हे शिकला असणार, म्हणजे जर माहीत असेल, तर लंग्सचे जे कॅनल असतात ते कफनी भरल्यावर जे ऑक्सिजन जातात ते ऑक्सिजन लंग्सपर्यंत पोहोचतच नाही, म्हणजे जास्त प्रमाणात नाही पोहोचत. जर लंग्समध्ये ऑक्सिजन नाही जाणार, मग हार्टमध्ये तेच ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार. जर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार, मग आपले जे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स एक एक स्टार्ट, म्हणजे ऑर्गन्सचा जो काय त्याला बोलू शकतं, जी एफिशियन्सी आहे ती कमी होणार आणि मग स्लो ते ऑर्गन काम करण्याचं कमी करणार आणि त्यामुळे मग आपल्याला बघू शकता कधी कधी ब्रेन डेड आणि हे सर्व जे प्रकार आहे, मग एक दिवस मग माणूस जे कोविडमुळे झालं ते तसंच आहे की मग माणूस हळूहळू मग एकदम इम्युनिटी त्याची कमी होणार आणि मग मृत्यू होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून असे व्हायरस एकदम डेंजरस असतात. हे पण चायनामधनंच आलेलं आहे. हे 3 ते 6 दिवसाच्या उष्मायन कालावधीसह खोकला, शिंकणे आणि वैयक्तिक संपर्काद्वारे पसरते. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वैयक्तिक संपर्काद्वारे म्हणजे कम्युनिकेबल डिसीज आहे. जर तुम्ही सायन्समध्ये कन्सेप्ट वाचला असेल, कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल. आता हार्ट अटॅक सारखा जो आजार आहे ते नॉन कम्युनिकेबल आहे. म्हणजे जर मला हार्ट अटॅक होतोय तर ह्याचा अर्थ नाही की माझ्या समोर बसलेले या तुम्हाला तिथं हार्ट अटॅक होणार, म्हणजे जे माझ्या संपर्कात असतील ते. पण जर समजा मला HMPV व्हायरस आहे, कोविड व्हायरस आहे आणि जर मी कुणाच्या संपर्कात असणार तर इट इज हाय चान्सेस, 90% चान्सेस आहे की त्यांना पण तो व्हायरस होईल. दॅट इज कॉल्ड कम्युनिकेबल. म्हणजे इट इज स्प्रेड फ्रॉम द वन पर्सन टू अनदर. दॅट इज कॉल्ड एज अ कम्युनिकेबल डिझिजेस. पण हा HMPV पण कम्युनिकेबल आहे. कोविड जो कोरोना व्हायरस होता तो पण कम्युनिकेबल डिझीज होता. येस, लहान मुले, वृद्ध, प्रौढ आणि कमकुवत रोग प्रतिकारक, म्हणजे ज्यांची लो इम्युनिटी आहे, शक्ती असलेले गंभीर आजाराचा धोका जास्त असतो त्यांना. म्हणजे त्यांनाच जास्त, म्हणजे लहान मुले आणि जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांनाच जास्त या ह्याच्यावरनं बघू शकता की खतरा आहे. चला, समजलं HMPV. थोडा HMPVचा आपण बघून घेऊया की काय हे आहे. ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस, वरच्या आणि खालच्या श्वसन संक्रमणास कारणीभूत असणारा श्वसन विषाणू हिवाळी आणि वसंत ऋतूमध्ये प्रचलित होतो. आता हिवाळा आणि वसंत ऋतू हे लक्षात ठेवायचं आहे. पावसाळा हाच नाही. मग आता सध्या महाराष्ट्रात पावसाळा सुरू होईल, अजून सुरू झालेलं नाही, ते प्री मान्सून पडले. मग हिवाळा आणि वसंत ऋतूमध्येच आपल्याला बघू शकता स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात, जे जानेवारी आणि मार्च एप्रिलपर्यंत हे असतं. प्रतिबंध टिपक आहे. नियमितपणे हात धुवा, आपल्या चेहऱ्यावर स्पर्श करणे टाळा आणि आजारी असल्यास स्वयं अलगीकरण म्हणजे क्वारंटीन सराव करा. मास्क घाला आणि संक्रमित व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा. हे 4-5 जे मेडिकल पॉईंट असतात ना, ते तुम्ही पाठच केले पाहिजे, कारण मेन्स आन्सर रायटिंगला पण कामाला येणार आहे आणि तसंच एक लॉजिकली पण तुम्ही एक सॉल्व्ह करू शकता. हे बघू शकता, एक डायरेक्टली मेडिकलच्या वेबसाईटमधून उचलले. व्हॉट इज मेटा न्यूमो HMPV व्हायरस, न्यूमो व्हायरस. HMPV स्टँड्स फॉर ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यालाच आपण HMPV, अ व्हायरस दॅट अफेक्ट्स द रेस्पिरेटरी सिस्टम. इट ऑफन कॉजेस कोल्ड लाईक सिम्टम्स अँड सिमिलर टू द फ्लू. म्हणजे सर्दी झाल्यासारखं वाटणार आणि तसंच ताप येणार. हे जसं मी मगाशी सांगितलं. सिम्टम्समध्ये बघू शकता, कफ आहे, बॉडी टेम्परेचर वाढवणं, सोर थ्रोट, शिंका येणं, टायर्ड वाटणं आणि जे ऑक्सिजनचं प्रमाण बॉडीमध्ये कमी असणं असं वाटणं. मग एक दुसरी गुण बघू शकता, जी कफ आणि कंटामिनेटेड सरफेस असतं, क्लोज कॉन्टॅक्टमुळे हे स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात. तसं यंग चिल्ड्रन्स आणि जसं मी सांगितलं की प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलं याच्यात जास्त धोकादायक आहे, कारण त्यांची इम्युनिटी कमी असते. आणि कॉम्प्लिकेशन बघू शकता, ब्रॉन्चायटिस, निमोनिया, हे लंग्स आजार आहे. वॉश हँड, सॅनिटायझर, वेअर मास्क, हे 3 प्रकार. मास्क आणि बघू शकता परत कोविड पण वाढत चाललेलं आहे आणि पुन्हा एकदा मास्क आणि हे सर्व चालू आहे. तर याद्वारे बघू शकता. चला, मेन जे आहेत की 1 ते 15 जानेवारीचे आपले जे मेन थिअरी आहेत, ती थिअरी आपण कंप्लीट केलेली आहे. आणि सेम टाईमला उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघू शकता ह्याच रिलेटेड MCQs आणि काय जे फॅक्च्युअल जे MCQs राहिलेले असतील, म्हणजे न्यूज कव्हर करण्यात राहिलेले असतील, ते MCQच्या फॉर्मॅटमध्ये घेण्यात येईल. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.